नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 18व, करणी बिना कथनी क अंग. दोहे घेणार आहोत आपण 1 आणि 2. आपला भाग चाललाय 151वा. करणी बिना कथनी म्हणजे स्वतः केल्याशिवाय सांगणं. हीच प्रवृत्ती मनुष्याच्या घाताला कारणीभूत होते. मनुष्याच्या वाणीमध्ये आणि कृत्यांमध्ये समन्वय हा हवाच, तरच ब्रह्मसाक्षात्कार शक्य आहे. दुसऱ्यांना अनेक प्रकारे उपदेश द्यायचा आणि स्वतः मात्र त्याच्या विरुद्ध आचरण करायचं, ही गोष्ट ईश्वराला काय पण समाजालाही मान्य होणार नाही. ते म्हणजे केवळ कोरडं ज्ञान आहे. त्याचे ते ज्ञान म्हणजे जणू काही वाळूची भिंतच आहे. जरा ओलावा असेपर्यंत उभी राहते आणि नंतर जमीनदस्त होते. आधी केले मग सांगितलंय असं समर्थांप्रमाणे छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे, तरच ती व्यक्ती स्वतःचा उद्धार करून घेते आणि समाजालाही मार्ग दाखवू शकते. नाहीतर तो केवळ भक्तीचा देखावाच ठरतो. कबीर सांगतात की त्यासाठी आपण पहिला दोहा ऐकूयात. कथनी कथित क्या भया जे करनी ना ठहराई, कालबूत के कूट जू देखत ही ढह जाई. कथनी कथित क्या भया जे करनी ना ठहराई, कालबूत के कूट जू देखत ही ढह जाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कालभूत का कोट म्हणजे मातीचा किल्ला. दोह्याचा अर्थ ऐकूयात. स्वतःच्या बोलण्याला जर कृत्याची जोड नसेल तर नुसतं बोलून काय उपयोग आहे. मातीचे किल्ले पाहता पाहता वाहून जातात. संस्कृतमध्ये सुद्धा एक सुभाषित आहे. कुसुमं वर्ण संपन्नं गंधहीनं न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. याचा अर्थ असा आहे की रंगाने आकर्षक असलेलं पण गंधहीन फूल शोभून दिसत नाही. त्याचप्रमाणे कृतीची जोड नसलेलं गोड बोलणं शोभून दिसत नाही. फुलाला रंगाबरोबरच जर सुवास असेल तर ते सगळ्यांनाच आवडतं. कोरडा उपदेश देणाऱ्याचे बोलणं फार आकर्षक असतं. जणू काही रंगीत आकर्षक फुलच आहे, पण रंग छान आहे म्हणून जवळ ठेवावं तर त्याला काही वास येतच नाही. असं बोलणं समाजात मान्य नाहीये. सत्याच्या कसोटीवर ते टिकतही नाही. मातीचा किल्ला केला तर तो क्षणात ढासळतो. तसंच त्याचं बोलणं प्रमाण ठरत नाही. तेव्हा मनुष्याच्या बोलण्याला नेहमीच कृतीची जोड असायला हवी. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. बोले तैसा नच चाले जो काय सांग निष्पत्ती, मातीचे किल्ले जसे ते पाहताच ढासळती. बोले तैसा नच चाले जो काय सांग निष्पत्ती, मातीचे किल्ले जसे ते पाहताच ढासळती. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. जैसे मुख तैनी कसै तैसे चाले चाल, पार ब्रह्म ने डार है पल में करे निहाल. जैसे मुख तैनी कसै तैसे चाले चाल, पार ब्रह्म ने डार है पल में करे निहाल. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. नेडा, नेडा म्हणजे जवळ. निहाल म्हणजे आनंदित. दोह्याचा अर्थ. मुखातून जशी वाणी निघेल तसंच आचरण केलं पाहिजे. परब्रह्म तर समीपच आहे आणि ते क्षणभरातच सुखी करतं, म्हणजे क्षणभरातच त्याला मुक्ती प्रदान करतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असा नुसता उपदेश देऊन काय उपयोग आहे. त्या सत्य ब्रह्माचा अनुभव तर घेतला पाहिजे.
जीव तर परमात्म स्वरूपच आहे, पण आपलं परमात्म तत्व किंवा परमात्म रूप आपण जाणलंच पाहिजे ना. ते जाणणं म्हणजेच या भवसागरातून तरुण जाणं आहे. नुसती पोकळ बडबड करून काहीही उपयोग नाही. ते आपलं परब्रह्मत्व अनुभवास आलं तरच कायमचे सुखी होता येईल. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि त्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. जसे बोलसी बोल मुखाने तशी असावी चाल. परब्रह्म तर जवळी आहे क्षणात करी भवपाल. जसे बोलसी बोल मुखाने तशी असावी चाल. परब्रह्म तर जवळी आहे क्षणात करी भवपाल.